नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आगामी काळामध्ये तुमची जीएमसीचे पेपर होत आहेत, नोंदणी आणि मुद्रांक शुल्काचे पेपर होत आहेत. पुढे तलाठी भरती आणि ग्रामसेवक भरती येण्याची शक्यता आहे. नगर परिषदेची मोठी जाहिरात येऊ शकते. या सगळ्या परीक्षा, सरळ सेवेच्या आणि इतर एमपीसीच्या एक्झाम या सगळ्यांसाठी चालू घडामोडी महत्त्वाची आहे. आज आपला मे 2025च्या 30 दिवसाच्या 30 महत्त्वाच्या घडामोडी बघायच्या. हा व्हिडिओ बघितला ना, मेचं तुमचं बऱ्यापैकी कव्हर होतंय. त्याच्यानंतर मी याच्यावर एक वन लाइनर घेणार आहे आणि एक टेस्ट पेपर घेणार आहे, जेणेकरून तुमचे सगळे मुद्दे कव्हर होतील. बघा, म्युनिसिपल ग्रीन बॉन्ड काय आहेत, राज्यातलं पहिलं हेलिपोर्ट कोणतं, आदिशक्ती अभियान काय आहे आणि इतर बरेच मुद्दे. 30 मुद्दे आपण कव्हर करणार आहोत. सगळ्यांनी या ठिकाणी हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला याच्यातून आउटपुट भेटेल, मार्क्स वाढतील तुमचे. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर या ठिकाणी आपण या पीडीएफ्स तुम्हाला देतोय. कोर्सेस विविध परीक्षांची या ठिकाणी आपली चालू आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातल्या बॅचेस आहेत, नोट्स आहेत, टेस्ट पेपर आहेत, PYQ पेपर्स आहेत. अत्यंत माफक शुल्कात जाऊन तुम्ही घेऊ शकता अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर. सगळ्यात महत्त्वाचा आणि चर्चेतला मुद्दा, जो की येणारच प्रश्न वर्ग 3 वर्ग 4च्या पेपरला तर येणारच. सरन्यायाधीश कितवे 52वे इथून सुरुवात होते. कोण? BR गवई. आता हे का महत्वाचे आपल्यासाठी, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी, हे लक्षात घ्या, कळेल तुम्हाला. बघा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे 2019 मध्ये झाले होते आणि घटनापीठांचा ते भाग होते. भूषण रामकृष्ण गवई असं त्यांचं पूर्ण नाव आहे. शपथ घेतायत. शपथ कोण देतं? राष्ट्रपती शपथ देतात. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतींनी शपथ दिली राष्ट्रपती भवनामध्ये आणि 52वे सरन्यायाधीश झाले. आता भूषण गवई 1960ला अमरावती या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. बघा, जन्म महत्वाचा आहे. अमरावती महाराष्ट्रातले ते आहेत. पुढे 2003ला ते मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती त्यांची झाली. पुढे ते 2005 मध्ये उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून आले. आणि सगळ्यात महत्वाचं, कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचं समर्थन करणाऱ्या खंडपीठाचा ते भाग होते. आता आपल्याला माहिती, कलम 370 रद्द करणं किती महत्वाची केस होती. 2016ची जी नोटबंदी होती त्याला घटनात्मक आणि कायदेशीर दृष्ट्या योग्य ठरवणारं जे खंडपीठ होतं, त्यामध्ये सुद्धा ते सदस्य होते. इलेक्टोरल बॉन्ड योजना रद्द करण्याच्या निर्णयाचे सुद्धा ते त्या ठिकाणी त्या खंडपीठाचे भाग होते, हे माहीत असलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे, गाझियाबाद भारतातील पहिलं प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड लॉन्च करतंय. बघा बरं, भारतातलं पहिलं प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड. हा मुद्दा का महत्वाचा आहे? पर्यावरणीय दृष्ट्या हा महत्वाचा आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ज्याला आपण म्हणतोय, तृतीयक नाविन्यपूर्ण असा प्रकल्प तो यात आहे. आणि मग महानगरपालिकांकडून पायाभूत सुविधा देण्यासाठीची म्युनिसिपल बॉन्ड आहेत. यांना आम्ही कर्ज रोखे असं मराठीत म्हणतो. सार्वजनिक सेवा प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्यासाठी बॉन्ड जारी केले आहेत, हे आम्हाला माहीत असले पाहिजे. ओके, आता हे ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जो आहे, हा म्युनिसिपल बॉन्डचा एक उपप्रकार आहे. आणि याचं उद्दिष्ट काय बघा, पर्यावरण दृष्ट्या शाश्वत आणि हवामान लवचिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी देण्यासाठी हे वापरले जाणार आहे. मग यामध्ये अक्षय ऊर्जा असेल, पाणी प्रक्रिया असेल, कचरा व्यवस्थापन असेल, या सगळ्यांचा समावेश. भारतीय संविधानाचं कलम 243W याच्यानुसार पाणी पुरवठा, स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन यासारखी कामे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सोपवण्यात आलेली आहे. आणि या सेवांसाठी वित्त पुरवठा करण्यासाठी रोखे उभारण्याचा अधिकार या ठिकाणी संस्थांना आहे. त्यातून हे उभारलं गेलेलं आहे. आता महाराष्ट्रात पहिलं हेलिपोर्ट, राज्यातलं पहिलं हेलिपोर्ट म्हणतोय आपण, कुठे? हडपसरला. हडपसरचं जे ग्लायडिंग केंद्र आहे त्या ठिकाणी हे उभारण्यात येणार आहे. आणि जागतिक दर्जाची देशातली पहिली एव्हिएशन गॅलरी या ठिकाणी साकारण्यात येणार आहे. आता तुम्ही सध्या हा व्हिडिओ बघताय तोपर्यंत 2 अपघात, एक मोठा विमान अपघात घडलाय जो अहमदाबादला घडलाय, आणि दुसरा जो हेलिकॉप्टर अपघात आता पुन्हा एक घडतोय, उत्तराखंडमध्ये घडलाय काल, तो म्हणजे केदारनाथ या ठिकाणी. आणि याच्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झालेला आपण बघतोय. त्यामुळे हे असे मुद्दे चर्चेत आहे. आता हेलिपॉड काय असतं? एक छोटंसं विमानतळच असतं ते. देशामध्ये 45 असे हेलिपॉर्ट आहे, जे हेलिकॉप्टर उड्डाण आणि उतरण्यासाठी त्या ठिकाणी एक विशिष्ट क्षेत्र म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. आणि त्यासाठी एक जागा, 230 एकर जागेचा ताबा भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित होईल असंही म्हटलेलं आहे. जागा लागते, जमीन लागते, ते माहीत असलं पाहिजे. जागतिक एव्हिएशन गॅलरी जागतिक दर्जाची होणार आहे. आणि मोहोळ आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी मंत्री आहेत या खात्याचे, ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पर्यटनामध्ये क्रिप्टो पेमेंट्स एकत्रित करणारा भूतान हा पहिला देश म्हणला. बघा, क्रिप्टो पेमेंट्स
बायनान्स पे आणि डीके बँकेच्या सहकार्याने क्रिप्टो आधारित पर्यटन पेमेंट सिस्टीम या ठिकाणी भूतान सादर करतोय. आणि या जगातला पर्यटन सेवामध्ये अधिकृतपणे क्रिप्टो करन्सी समाविष्ट करणारा जगातला पहिला देश बनलेला आहे. टार्गेट काय यांचं? पर्यटकांचा अनुभव वाढवणं. पर्यटक वाढले पाहिजेत आपल्याकडे. त्यासाठी यांनी या क्रिप्टोला मान्यता दिलेली आहे आणि हा पहिला असा सार्वभौम देश बनलाय भूतान की जो क्रिप्टो पेमेंट्सला राष्ट्रीय धोरणामध्ये अधिकृतपणे समाविष्ट करतो आहे. याच्यातून काय करायचं? यांना कॅशलेस पेमेंटला प्रोत्साहन द्यायचंय, आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन द्यायचंय, परकीय चलन घर्षण आणि व्यवहार खर्च कमी करायचा आहे, शाश्वत आणि स्मार्ट पर्यटनामध्ये भूतानला तंत्रज्ञानाने आघाडीवर स्थान देण्याचं काम यांनी केलेलं आहे. रोहित शर्मा 300 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरतोय. बस एवढंच लक्षात ठेवा. ओके, क्रिस गेलच्या बरोबरीने षटकार मारले त्याने, तो त्या ठिकाणी सामील झाला त्या यादीमध्ये. पुढचा मुद्दा, क्रिस गेलने 357 षटकार मारलेले आहेत, ते आपलं माहीत असलं पाहिजे. 3 नंबरला विराट कोहली आहे, 2 नंबरला रोहित शर्मा आहे. सेरेना विल्यम्स 2025 क्रीडा क्षेत्रातला प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रेलियस पुरस्कार. बघा, प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रेलियस पुरस्कार कोणाला भेटतोय? सेरेना विल्यम्स यांना भेटतोय. तुम्हाला सेरेना विल्यम्स माहीत असले पाहिजे. महान अशी टेनिस कारकीर्द त्यांची आहे. समानतेसाठी त्या लढलेल्या आहेत आणि त्यासाठी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. एक महत्त्वाचा पुरस्कार या ठिकाणी आहे. प्रतिष्ठित स्पॅनिश सन्मान म्हणून आपण याच्याकडे बघतोय. माहीत असलं पाहिजे. 43 वर्षाच्या या दिग्गज खेळाडू आहेत, त्यांना हा पुरस्कार भेटतोय. पुढचा मुद्दा आहे नीरज चोप्रा, ऑल इंडिया ब्रँड अँबॅसेडर. बघा, नीरज चोप्रा भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता ऑल इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर बनतोय. बघा, आता काही मोठ्या महान खेळाडू असेल, काही अभिनेते असेल, एखाद्या महत्त्वाचे जेव्हा ब्रँड अँबॅसेडर बनतायत तेव्हा त्यांची चर्चा होते. आता या ठिकाणी आपला नीरज चोप्राची काही रेकॉर्ड माहिती असले पाहिजे. दोहा डायमंड लीग जी झाली तिथे 90 मीटरचा टप्पा ओलांडणारा हा पहिला भारतीय भालाफेकपटू होता, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. महत्त्वाचे याने रेकॉर्ड्स या ठिकाणी केले आहे आणि अशा चर्चेतील खेळाडू किंवा इतर जे सेलिब्रिटी असतात त्यांना अँबॅसेडर म्हणून यांची कंपन्यांकडून नियुक्ती केली जाते. नोंदणी आणि मुद्रांक शिपाई भरतीची IBPS पॅटर्नची फास्ट ट्रॅक बॅच अभ्यासकट्टा ॲपवर चालू आहे. सर्व सिलेबस याच्यामध्ये कव्हर होतोय. नोट्स तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत, टेस्ट पेपर तुम्हाला भेटणार आहेत अभ्यासकट्टा ॲपवर. पशुधन पर्यवेक्षकची बॅच आपण सुरू केली आहे. GMC भरतीसाठीची आपण परिपूर्ण बॅच सुरू केली आहे. जे तुमचं छत्रपती संभाजीनगर घाटीची एक्झाम आहे त्याचे फॉर्म भरणं चालू आहे. नांदेड असेल, नागपूर असेल आणि इतर जिथलच्या परीक्षा होतील त्या सगळ्यांसाठी एक नॉन टेक्निकलचा सगळा सिलेबस इथे कव्हर होईल. तलाठी भरती आहे, ग्रामसेवक भरती आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतोय 9673708085, यावर तुम्ही मेसेज करू शकता व्हॉट्सअपला. कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली. महाराष्ट्र सरकारने विलिनीकरणाकडे हे केलेलं आहे. केंद्राने अंतिम मान्यता दिली आहे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारतीय रेल्वे यांच्यातली विलिनीकरणाची प्रोसेस जी आहे ती जवळपास पूर्ण होते, अंतिम टप्प्यात आहे. आणि मग यामध्ये गोवा, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र, आपल्याला माहिती आहे कोकण रेल्वेमध्ये हे राज्य समाविष्ट होतात. या सर्वांनीच याला मान्यता दिली आहे. 1990 मध्ये कोकण रेल्वेची स्थापना करण्यात आली होती आणि हा महाराष्ट्रातल्या रोहापासून कर्नाटकमधील मंगळूरपर्यंत 741 किमीचा रेल्वे मार्ग तयार करणं हा या ठिकाणचा उद्देश याचा होता. पश्चिम घाटातून या ठिकाणी हा रेल्वे मार्ग जातो. यावर 91 बोगदे आहेत, 2000हून अधिक पूल यावर आहेत, हे माहीत असलं पाहिजे. आता विलिनीकरणाची गरज का भासते? कारण की कोकण रेल्वे जी आहे आर्थिक अडचणीमध्ये होती. ते यांचा मर्यादित महसूल असेल, वाढत्या पायाभूत सुविधांच्या गरजा असेल, यामुळे एक कुठेतरी अडचणी यांना येत होत्या. फक्त याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने 2 अटी ठेवल्या की याचं नाव कोकण रेल्वे असंच या ठिकाणी असावं. 1990 मध्ये महाराष्ट्र सरकारने जी 394 कोटीची गुंतवणूक केली ती परत केली जावी आणि यामुळे म्हणजे केंद्राचा याच्यात सहभाग झाल्यामुळे रोजगाराच्या संधी वाढणं किंवा पैशाचा पुरवठा या ठिकाणी या प्रकल्पाला होणार आहे. राज्यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल यांना गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. बघा, राज्यातली गुन्हेगारी जी आहे सातत्याने वाढते, सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय आणि मग पोलिसांवरचा ताणतणाव किंवा कामाचा अतिरिक्त भार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो आहे. त्यातून मग जे होम मंत्रालय आहे, गृह विभाग आहे, यांनी हेड कॉन्स्टेबल जे आहेत त्यांना गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार दिले आहेत. याआधी फक्त पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI पासून वरच्या अधिकाऱ्यांनाच ही पॉवर होती. मात्र आता पोलीस वरिष्ठ हवालदार यांना देखील या गुन्ह्याचा तपास करता येणार आहे. फक्त
ते पदवीधर असावेत आणि 7 वर्षे त्यांनी सेवा पूर्ण केलेली असावी. त्यानंतर गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक जे आहे तिथे 6 आठवड्याचं एक विशेष प्रशिक्षण यांनी पूर्ण केलं असावं. परीक्षा उत्तीर्ण ते झाले असावेत. असा एक 9 मेला या ठिकाणी नवीन राजपत्र सरकारने काढलेलं आहे. आता एक अत्यंत महत्वाचं अभियान तुम्हाला माहित असावं, ते म्हणजे आदिशक्ती अभियान. कोणी सुरू केलंय? महाराष्ट्र सरकारने. कोणासाठी? महिला सक्षमीकरणासाठी. कधी सुरू केलं हे महत्वाचं आहे. अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती. या जयंतीवर सुद्धा प्रश्न येणार आहे. अहिल्याबाई होळकरांवर प्रश्न तुम्हाला या वर्षामध्ये येणार आहे. कारण महाराष्ट्र सरकार या ठिकाणी साजरी करते आणि खूप जास्त प्रमाणावर या ठिकाणी लक्ष आहे. महिला केंद्रित सक्षमीकरण अभियान हे आदिशक्ती तर महत्वाचंच आहे. ज्या महिला आहेत, मुली आहेत, त्यांच्यासाठी सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे असेल, जागरूकता करणं असेल, त्यासाठी बजेट यांनी दिलंय. कुपोषण असेल, माता व बालमृत्यू असेल, बालविवाह असेल, लिंग आधारित हिंसाचार असेल, यासारख्या गंभीर सामाजिक समस्यांना तोंड देणं, स्थानिक प्रशासनामध्ये महिलांचा सहभाग वाढवणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट या ठिकाणी असणार आहे. अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती. चौंडी या ठिकाणी विशेष अधिवेशन घेतलं आणि मंत्रिमंडळाने या आदिशक्ती अभियानाला मंजुरी दिली आहे. आता उद्दिष्ट काय आहेत? विद्यमान सरकारी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे. बघा, घरगुती हिंसाचार असेल, माता मृत्यू असेल, बालमृत्यू असेल, कुपोषण असेल, याकडे लक्ष देणे. लैंगिक छळ, बालविवाह यासारख्या समस्यांना संबोधित करणे. पंचायत राज संस्थांमध्ये महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे. जागरूकता आणि कृतीसाठी गाव ते राज्यस्तरीय समित्या स्थापन करणे. ग्रामपंचायतींनी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी, त्यांना बक्षीस देण्यासाठी आदिशक्ती पुरस्कारांची सुरुवात या ठिकाणी झाली आहे. हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी हे नाव या अभियानाला देण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. न्यायमूर्ती सूर्यकांत आहे नालसाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक. आता नालसा काय एवढं एक लक्षात ठेवा. ही संस्था काय आहे? राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण आपण ज्याला म्हणतोय, त्याचे अध्यक्ष या ठिकाणी हे झालेले आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत. आता सर्वोच्च न्यायालयाचे जे विद्यमान न्यायाधीश आहेत सूर्यकांत यांनी हे नालसा जे आहे याचे कार्यकारी अध्यक्षपद स्वीकारलेले आहेत. 2025 पासून त्यांची नियुक्ती होते, ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे नालसा काय आहे? ही संस्था लक्षात घ्या. राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण आहे. 1995चा कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा 1987 अंतर्गत याची स्थापना झालेली आहे. 1995 मध्ये स्थापना झाली. कायदा 1997चा आहे, 87चा आहे. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. हे काय करतं? गरीब आणि दुर्लक्षित लोकांना मोफत कायदेशीर सेवा देतं. लोक अदालती असेल, कायदेशीर जागरूकता असेल, कायदेशीर मदत असेल, या शिबिरांवर हे लक्ष केंद्रित करतात. भारतीय संविधानाचं जे कलम 39 आहे याच्याद्वारे समान न्याय सुनिश्चित करण्याचं या ठिकाणी हे काम करतं. वाघांसोबत 50 वर्षे घालवणारे वाल्मिक थापर यांचं 73व्या वर्षी निधन झालेलं आहे. बघा, वाल्मिक थापर तुम्ही युट्यूबला वगैरे जाऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. प्रसिद्ध वन्यजीव आणि व्याघ्र संवर्धनवादी म्हणून आपण यांना ओळखतो. राजस्थानमधलं जे रणथंबोर आहे या ठिकाणी वाघांचं संरक्षण करण्यासाठी यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. त्यांचं निधन या ठिकाणी होतंय. त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. शक्तिशाली छायाचित्र त्यांची वाघांची असेल, वाघांवरचं प्रेम, यासाठी त्यांना ओळखलं जातं वाल्मिक थापर. प्रोजेक्ट टायगर बद्दल त्या ठिकाणी त्यांनी महत्वाचं काम केलं आहे, जो 72ला सुरू झाला. पुढचा मुद्दा, भारतातील लडाखमध्ये जगातील सर्वाधिक जास्त हिमबिबटे. बघा, आता सगळ्यात जास्त हिमबिबटे कुठे आहे? तर लडाख, जो की केंद्रशासित प्रदेश आहे आणि जगातील सर्वाधिक हिमबिबट्याची घनता म्हणजे सर्वात जास्त ते इथे 477 हिमबिबटे या ठिकाणी आहे. जगात सर्वात जास्त मोठ्या मांजरीचं प्रमाण असलेले ठिकाण, मांजरीचंच कुळातले या ठिकाणी हे हिमबिबटे आहेत. हे लक्षात ठेवा. ज्याला पॅन्थेरा अनसिया असं म्हटलं जातं. भारतात जवळपास ती 709 आहे. हेमिस राष्ट्रीय उद्यान जे आहे ना, इथे सर्वाधिक या बिबट्यांची नोंद झालेली आहे. तिबेटमध्ये ही घनता जास्त होती, ती आता आपल्या देशाने त्या ठिकाणी क्रॉस केली आहे. मिझोराम 2025 मध्ये पूर्ण साक्षरतेचा दर्जा प्राप्त करणारं राज्य. हा प्रश्न येऊ शकतो. पूर्ण साक्षरता मिझोराम. इतिहास रचला यांनी. मुख्यमंत्री लाल दुहोमा यांनी ऐझॉल या ठिकाणी ही घोषणा केलेली आहे. आणि 98.20% एवढा त्या ठिकाणी तो साक्षरतेचा दर आहे, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. 2011च्या जनगणनेनुसार तो 91.33% होता. भारतामध्ये अव्वल स्थान या राज्याचं आपल्याला दिसतं आहे. उल्हास नावाचा एक उपक्रम आहे, ज्याला नव भारत साक्षरता कार्यक्रम असं म्हटलं जाते.
आता उल्हास कोणासाठी? प्रौढ साक्षरता वाढवण्यासाठी. बघा, लहान लहान गोष्टी असतात. कोणासाठी? प्रौढ साक्षरता. औपचारिक शालेय शिक्षणापासून ज्या वंचित राहिलेल्या व्यक्ती आहे 15 वर्ष आणि त्यावरील वयाच्या, त्यांच्यासाठी हा उल्हास नावाचा कार्यक्रम आहे. यामध्ये मूलभूत साक्षरता असेल, महत्त्वपूर्ण जीवन कौशल्य असतील, व्यावसायिक कौशल्य असेल, सतत शिक्षण असेल, यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण जे 2020 आहे त्याच्याशी हे सुसंगत आहे. आणि हा 2022 ते 27 दरम्यान हा उल्हास नावाचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. आणि इथे एक लडाख सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पूर्ण साक्षरता प्राप्त करणारं पहिलं प्रशासकीय एकक म्हणून लडाखकडे बघितलं गेलेलं आहे. आणि पूर्ण राज्यांमध्ये जर बघितलं तर मिझोरामने ते काम केले. आता इंदोरबद्दल आपण याच्या आधी काय ऐकलंय? स्वच्छता स्वच्छता स्वच्छता, सर्वात स्वच्छ शहर. पण आता हे भिकारीमुक्त शहर, भारतातलं पहिलं भिकारीमुक्त शहर जिल्हा दंडाधिकारी आशिष सिंह यांनी घोषणा केली आहे. आणि भिकाऱ्यांना म्हणजे यांनी हाकलून नाही दिलं, त्यांचं यशस्वी पुनर्वसन केलंय 5,000 भिकाऱ्यांचं. 2024 फेब्रुवारीमध्ये हा उपक्रम सुरू केला होता. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने या उपक्रमाला मान्यता दिली आणि अनेक बदल यांनी त्या ठिकाणी केले. भिकाऱ्यांचं पुनर्वसन केलं, त्यांच्या मुलांना शाळेत दाखल केलं, त्यांना रोजगार शोधण्यामध्ये मदत केली. त्यांच्या मूळ कारणांना संबोधित करण्यासाठी या उपक्रमाची रचना होती. म्हणजे भीक मागणं असेल, भिक्षा देणं असेल, भिकाऱ्यांकडून कोणती वस्तू खरेदी करण्यावर सुद्धा बंदी त्या ठिकाणी घातली. आणि ज्यांनी उल्लंघन केलं त्यांच्या विरोधात FIR सुद्धा दाखल झाले आहेत. हे माहीत असलं पाहिजे. महत्वाचं आहे, अनुकरणीय असं आहे. नागरी संरक्षण मॉक ड्रिल. बघा, आपलं माहिती आहे पाकिस्तानसोबत आपला तणाव वाढला होता. 7 मे 2025 रोजी देशव्यापी हे मॉक ड्रिल झालं होतं 7 मेला. आणि 1971 नंतर हे पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मॉक ड्रिल करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. आता या सर्वाचं उद्दिष्ट काय होतं? जे 244 जिल्हे होते, नियुक्त जिल्हे, त्यामधील नागरी संरक्षण यंत्रणेच्या तयारीचं मूल्यांकन करणं. ड्रिल म्हणजे काय असतं? सगळे लोक सावध आहेत का? त्यामध्ये सुधारणा करणं. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी नागरी संरक्षणाचं महत्त्व लोकांना जाणवून देणं. नागरी संरक्षण म्हणजे काय? संघर्ष किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणारी जी आपत्कालीन परिस्थिती आहे त्याची तयारी, त्यांना प्रतिसाद देण्यासाठी, त्यातून सावरण्यासाठी सरकारच्या नेतृत्वाखालचे प्रयत्न. आणि मग कशासाठी? लष्करी हल्ले जे आहे त्यापासून गैर लढाऊ लोक जे आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी हा मॉक ड्रिल होता. मग प्रतिकूल धोक्यांपासून संरक्षण असेल, मालमत्तेचे संरक्षण असेल, त्या सगळ्या गोष्टी यामध्ये अपेक्षित होत्या. मॉक ड्रिलचे उद्दिष्ट होते नागरिकांना संरक्षणात्मक कृतीचं प्रशिक्षण देणे, नियंत्रण केंद्रांची तयारी तपासणे, हवाई हल्ल्याची चेतावणी देणारी प्रणाली आणि रेडिओ लिंकची चाचणी, ब्लॅकआउट आणि कॅम्प्लॉज प्रोटोकॉल सुरू करणे, अग्निशमन, बचाव आणि डेपो पथकाच्या तयारीचा आढावा घेणे. मॉक ड्रिलची ही उद्दिष्ट होती. प्रादेशिक लष्कर लेफ्टनंट कर्नल पदावर नीरज चोप्रा यांची नियुक्ती. बघा, आता आपण नीरज चोप्रांबद्दल बघितलं, भालाफेकपटू आहे, सुवर्णपदके मिळवत आहेत. त्यांना भारतीय प्रादेशिक लष्कर, ज्याला टेरिटोरियल आर्मी म्हणतोय आपण, त्या ठिकाणी मानद लेफ्टनंट कर्नल या प्रतिष्ठित आद्य उपाधीने सन्मानित करण्यात आलेलं आहे. 9 मे 2025 रोजी गॅजेट ऑफ इंडियामध्ये जाहीर करण्यात आलं होतं की ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाने जारी केलेला तो आदेश होता. एक स्वतंत्र अर्धवेळ असं दल आहे हे भारतीय प्रादेशिक लष्कर दल जे आहे. युद्ध, आपत्ती प्रबंधन, सामाजिक सेवा यामध्ये मदत करणारं हे दल आहे. 1949 रोजी याची स्थापना झालेली आहे. आता नीरज चोप्रा यांचं सैन्य दलामध्ये काय हे आहे तर 2016 मध्ये ते भारतीय सैन्यात नायब सुभेदार म्हणून भरती झाले. 2021 मध्ये त्यांची पदोन्नती सुभेदार या पदावर झाली. पुढे विशिष्ट सेवा पदक त्यांना भेटलं. 2022 ला त्यांना परम विशिष्ट सेवा पदक भेटलं. 2024 ला सुभेदार मेजर ते झाले. 2025 ला त्यांना मानद लेफ्टनंट कर्नल हे पद मिळालेलं आहे. आता ही पदवी म्हणाल तर ही प्रतिकात्मक आहे, सन्मानित अशी ही पदवी आहे. त्यासाठी लष्करी प्रशिक्षणाची म्हणजे अनिवार्यता नाहीये, ती प्रेरणा देणारं असं हे पद या ठिकाणी आहे. कारण की आपण बघतोय त्यांनी 24 स्पर्धांमध्ये पदकं जिंकलेली आहेत. सुवर्ण पदक जिंकलेलं आहे जागतिक ॲथलेटिकमध्ये, ऑलिम्पिकमध्ये, ती आपल्याला माहीत आहे. आता असे पदक कोणाला भेटले? MS धोनी यांना 2011 मध्ये, कपिल देव यांना 2008 मध्ये आणि अभिनव बिंद्रा यांना 2010 मध्ये मानद लेफ्टनंट कर्नल नावाची पदवी भेटली होती, जी आता नीरज चोप्रा यांना भेटते. हे महत्वाचं आहे. भारत जगातला 4थ्या क्रमांकाचा अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून देश बनलेला आहे. जपानला मागे टाकले भारताने.
नीती आयोगाचे सीईओ जे आहे BVR सुब्रमण्यम यांनी सांगितलं पुढच्या 2.5-3 वर्षांमध्ये भारत जर्मनीला सुद्धा मागे टाकेल आणि 3ऱ्या क्रमांकावर जाईल. आपल्यासाठी अभिमानास्पद अशी ही बाब आहे. जी नीती आयोगाची 10वी गव्हर्निंग काउन्सिल होती त्या ठिकाणी बोलताना त्यांनी नाणेनिधीची जी आकडेवारी दिली त्यानुसार सांगितलं की भारत आता $4 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनलेला आहे. म्हणजे आपल्यापुढे फक्त अमेरिका आहे, चीन आहे आणि जर्मनी आहे. आपल्यापेक्षा मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातला सर्वात वेगाने वाढणारा एक प्रमुख देश म्हणून आपल्याकडे बघितलं जाते. भारताचा जो GDP आहे $4.3 ट्रिलियन इतका आहे. 2015 मध्ये तो $2.1 ट्रिलियन होता. म्हणजे डबल झालाय डायरेक्ट. दुपटीहून अधिक अशी अर्थव्यवस्था इथे आपली या 10 वर्षात वाढलेली दिसते आणि 2028 पर्यंत हा GDP $5.5 ट्रिलियन होईल आणि जर्मनीला मागे टाकून भारत हा 3रा देश बनेल असं म्हटलेलं आहे. IMF म्हणतंय की 2025 मध्ये जर्मनीचा वाढीचा दर 0% असेल आणि 2026 मध्ये तो फक्त 0.9% असेल असं म्हटलेलं आहे. आणि जे जागतिक व्यापार युद्ध आहे त्याचाही जर्मनीला मोठा फटका बसू शकतो असं IMFचं म्हणणं आहे. आणखी एक व्यक्ती चर्चेत आहे त्या म्हणजे अनिता आनंद, कॅनडाच्या पहिल्या हिंदू महिला परराष्ट्र मंत्री. कॅनडाच्या राजकारणात इतिहास घडवत आहेत. अनिता आनंद ज्या की त्या पदावर जाणाऱ्या त्या देशातल्या पहिल्या हिंदू महिला आहे आणि भारतासाठी ही महत्वाची बाब आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पुढे अजय कुमार आहे UPSCचे नवे अध्यक्ष. बघा आता UPSCच्या जुन्या अध्यक्षांनी मला वाटतं राजीनामा दिला होता. तो का दिला होता आपल्याला ते पूजा खेडकर प्रकरण माहिती आहे, त्याचा कुठेतरी अँगल होता असं आपण म्हणू शकतो. 1985च्या केडरमधले निवृत्त IAS अधिकारी माजी संरक्षण सचिव डॉक्टर अजय कुमार यांची या ठिकाणी UPSCचे अध्यक्ष म्हणून नेमणूक होते आणि ही कलम 316(1) अंतर्गत ही नियुक्ती आपण बघतोय. माजी आरोग्य सचिव सुदान यांची मनोज सोनी यांच्या अचानक राजीनाम्यानंतर नियुक्ती करण्यात आली होती. ते 2017 पासून सदस्य होते. 2023 मध्ये मनोज यांनी वैयक्तिक कारणामुळे या ठिकाणी हा राजीनामा दिला आणि अजय कुमार यांचा आता हा कालावधी सुरू झालाय जो 2027 पर्यंत आहे, 65 वर्षापर्यंत आहे. महत्वाचं आहे UPSCचं अध्यक्षपद आपल्याला ते माहित असावं. पद्मश्री पुरस्कार विजेते बाबा शिवानंद. बघा बाबा शिवानंद कोण होते फक्त एवढं तुम्हाला माहित असावं किमान. एक तर ते पद्मश्री पुरस्कार विजेते आहे, आध्यात्मिक गुरु होते, योग साधक होते. वाराणसी या ठिकाणी आरोग्याच्या गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालंय आणि ते 128 वर्षाचे होते असं त्यांच्या शिष्यांचा दावा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. शिस्तबद्ध जीवनशैली, शैली, ध्यान, आध्यात्मिक साधना या सगळ्यांमुळे ते चर्चेत असायचे. DRDO आहे स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मच्या पहिल्या उड्डाण चाचणीला यशस्वी करते. कोण? DRDO. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना मध्य प्रदेशातील श्योपूर येथील स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्म पहिल्या उड्डाण चाचणीला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हे करते. आग्रा येथील एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट द्वारे विकसित केले गेले. बघा ADRDE, एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट यांनी हे विकसित केलेलं आहे. हे एअरशिप 17 किलोमीटर उंचीवर हे पोहोचलेलं जे भारताच्या दीर्घकालीन मोहिमेसाठी प्रगत देखरेख आणि उच्च उंचीच्या प्लॅटफॉर्मच्या प्रयत्नामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. मग यामधून भारताची बुद्धिमत्ता, देखरेख, शोध, पृथ्वी निरीक्षण क्षमता या सगळ्याच गोष्टी वाढतायत. आता काय चाचणीचं वैशिष्ट्य काय बघा. आग्र्याची ही संस्था यांनी चाचणी घेतली. शेवपूर मध्य प्रदेश मधलं गाव आहे त्या ठिकाणी घेतली. उंची 17 किलोमीटर, उड्डाणाचा कालावधी 62 मिनिटं. ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. याचं महत्त्व काय आहे स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिपचं. तर हे 15 ते 20 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी कार्यरत असतात, जे उपग्रह आणि ड्रोनपेक्षा एक जास्त फायदा देतात, सतत देखरेख करतात, कमी खर्चामध्ये आणि कमी जोखमीचं आहे, पुनर्प्राप्तीमध्ये लवचिकता आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. काय आहे नेमकं स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्म काय आहे तुम्हाला उद्या विचारलं तर एक उंचावरची हवेपेक्षा हलकी मानवरहित अशी ही प्रणाली आहे, वरून बघणारी. म्हणजे उपग्रहासारखीच देखरेख करणार, कम्युनिकेशन करणार, पृथ्वीचं निरीक्षण करणार आणि कायमस्वरूपी असणार. एकदा वर तुम्ही हे करून दिलं की कायमस्वरूपी असणार. मिस वर्ल्ड 2025 72वी कुठे? हैदराबादमध्ये. तेलंगणाच्या सांस्कृतिक वारशाचं आकर्षक प्रदर्शन या ठिकाणी करून ही स्पर्धा सुरू झाली. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी या ठिकाणी उपस्थित होते आणि इतर विविध कार्यक्रमांनी या ठिकाणी ही
स्पर्धा होते. मिस इंडियाचा मुकुट थायलंडची एक सुंदरी तिच्या डोक्यावर या ठिकाणी टाकला जातोय. ओपल सुचेता चुआंगश्री हिला हा मिस वर्ल्डचा किताब या ठिकाणी भेटतोय, हे माहीत असलं पाहिजे. भारताचं नेतृत्व नंदिनी गुप्ता यांनी केलं होतं. त्यांनी फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 हा किताब जिंकला होता. मात्र या स्पर्धेमध्ये त्या फायनल याच्यात नाही जिंकू शकल्या. आता UNDPचा 2025चा अहवाल आहे मानव विकास निर्देशांक, अत्यंत महत्वाचा मानवी विकास अहवाल, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP याच्या मानवी विकास अहवाल कार्यालयाने प्रकाशित केलेला जो अहवाल आहे, पहिला HDR आपल्या माहिती 1990 मध्ये पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल्लक आणि भारतीय नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी हा पहिला HDR दिला होता. 1990 मध्ये सादर केला होता आणि UNDP जाहीर करतो. यामध्ये भारत 193 देश आणि प्रदेशांपैकी 130व्या क्रमांकावर आहे. हे माहीत असो, हे महत्वाचा हा पॉइंटच तुम्हाला फार महत्वाचा आहे, फार MPSC पर्यंत. भारताचं 2022 मध्ये ना 0.676 वरून 2023 मध्ये 0.685 पर्यंत आपल्या त्या पॉइंटमध्ये ती सुधारणा करतोय भारत. हा मध्यम मानवी विकास श्रेणीमध्ये तो आहे, मात्र तो आता उच्च मानवी विकासाच्या जवळ जातोय, जो की 0.700 जेवढा त्या ठिकाणी असतो किंवा त्यापेक्षा जास्त असतो. आणि 1990 पासून जर बघितलं 53% आपलं मानवी विकासाचं मूल्य वाढलेलं आहे, हे माहीत असावं. आपण एक सरासरी आपली वाढीची चांगली हे माहीत असावं. आता इथे जर बघितलं तुम्ही तर HDI मध्ये टॉपची कंट्री कोणत्या आहे? आइसलंड सगळ्यात बेस्ट देश 0.972. नॉर्वे 2 नंबरला आहे. स्वित्झर्लंड 3 नंबरला आहे. डेन्मार्क, जर्मनी, स्वीडन, ऑस्ट्रेलिया म्हणजे सगळी 900च्या वर यांचं HDI व्हॅल्यू असलेलं आपल्याला दिसतोय. आता भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिलची निवड होते. बघा, कसोटी क्रिकेटमध्ये शुभमन गिलची निवड होते आहे 5 कसोटी मालिकांसाठी 20 जून पासून, म्हणजे आपण बघतोय काही दिवसात ती सुरू होणार आहे. इंग्लंड विरुद्ध ऋषभ पंत हा उपकर्णधार असणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर या ठिकाणी नवीन आपण बघतोय नवीन खेळाडूंना नेतृत्वाची संधी भेटते आहे. आता 2025 हे वर्ष गगनयान वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. बघा, हा प्रश्न येऊ शकतो. गगनयान वर्ष 2025ला आम्ही घोषित केलंय. इस्रो आपल्याला माहिती आहे, इस्रोचे प्रमुख व्ही नारायणन यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि यांचं म्हणणं आहे की पहिलं अनक्रू मिशन जे आहे ते डिसेंबर पर्यंत आमचं सुरू होऊ शकतं. 7200 चाचण्या आतापर्यंत पूर्ण झाल्या, 3000 चाचण्या प्रलंबित आहे, 24 तास काम याच्यावर गगनयानावर सुरू आहे असं यांचं म्हणणं आहे. त्यामुळे यांनी याला गगनयान वर्ष 2025ला, कारण ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे, ते घोषित केलेलं आहे. पुढे जपानसोबतची भागीदारी वगैरे त्याबद्दलही माहिती आपल्याला मिळते. पुढे भारताने जगातला पहिला जीनोम संपादित तांदूळ जो आहे त्याचं अनावरण केलेलं आहे. जीनोम संपादित भाताच्या जाती विकसित करणारा भारत हा जगातला पहिला देश ठरतोय. आणि अशी माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. भारतीय कृषी संशोधन परिषद, जिला आपण ICAR म्हणतोय, त्याने विकसित केलेल्या नवीन तांदळाच्या जाती DDR तांदूळ 100, कमला, पुसा, DST तांदूळ 1 पीक उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ करतोय. हवामान लवचिकता सुधारतील आणि पाण्याचा वापर कमी करतील अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि याला वैज्ञानिक संशोधनातील ऐतिहासिक टप्पा असं या ठिकाणी म्हटलं जाते. आता हे जीनोम संपादित जो भात आहे याच्यामुळे काय होईल, एकतर उत्पादनही वाढेल, सिंचनासाठीची पाण्याची बचत होईल, हरितगृह वायू उत्सर्जन कमी होईल, म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या फार महत्वाचं आहे. ICAR IIRR हैदराबाद जे आहे यांनी विकसित केला DRR तांदूळ 100 कमला. हा सांबा महसुरीवर आधारित आहे, म्हणजे तो मूळ तांदूळापेक्षा अंदाजे 130 ते 20 दिवस आधी पिकतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे यामुळे पाण्याची बचत होणार, खताची बचत होणार, मिथेनचं उत्सर्जन कमी होणार, याचं देठ मजबूत असतं, गुणवत्ता चांगली असते, हे आपल्याला माहीत असावं. आणि विविध राज्यांमध्ये याची लागवड केली जाऊ शकते असं यांनी म्हटलंय. आता ऑपरेशन शिवा काय? 22 एप्रिलला पहलगाम या ठिकाणी हल्ला झाला. बघा, ही 22 एप्रिल तारीख फार महत्वाची आहे 2025ची. 26 नागरिकांचा मृत्यू होतोय. सुरक्षा यंत्रणा आहे, आगामी जी वार्षिक अमरनाथ यात्रा आहे ती सुरक्षित झाली पाहिजे, त्यासाठी ऑपरेशन शिवा. भारतीय लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल, ज्याला आपण CRPF म्हणतोय, जम्मू काश्मीर पोलिसांच्या समन्वित उपक्रम ऑपरेशन शिवाचा उद्देश
दक्षिण काश्मीर हिमालयामध्ये 3880 मीटर उंचीवर असलेले जे पवित्र अमरनाथ गुहा आहे, त्या गुहेच्या मंदिराकडे जाणाऱ्या यात्रेच्या मार्गाला संपूर्णपणे सुरक्षा कवच प्रदान करणे असं आहे. ओके, म्हणजे ऑपरेशन शिवा अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा देणे यासाठी आहे. एवढंच आपल्याला सोपं लक्षात ठेवायचंय. पहिला रोबोटिक AI हॉस्पिटल जे सुरू होतंय ते चीनमध्ये सुरू होतंय. चीनची राजधानी बीजिंगमध्ये सुरू होतंय आणि त्या हॉस्पिटलला नाव एजंट हॉस्पिटल असं दिलेलं आहे. बस एवढंच लक्षात ठेवा. शिंगुआ युनिव्हर्सिटी जे आहे त्या वैज्ञानिकांनी या ठिकाणी हे तयार केलं आहे. जगातलं पहिलं रोबोटिक हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि संपूर्णपणे रोबोट्स आणि AIच्या माध्यमातून चालवलं जाणार आहे. हा, इथे डॉक्टर्स आहेत पण त्यांचा सहभाग फार कमी असणार आहे. फार कमी असा सहभाग असणार आहे. ग्वांगझू शहरामध्ये हे हॉस्पिटल उभारण्यात आलंय. इथे रुग्णांची तपासणी होणार, निदान होणार, उपचार होणार, औषध सगळं AI प्रणाली करणार आणि दररोज जवळपास 3000 रुग्णांची तपासणी करण्यासाठी हे हॉस्पिटल सक्षम असणार आहे. इथे ChatGPT सारख्या NLP आधारित प्रणाली वापरण्यात येणार आहे. एक्सरे, MRI, CT स्कॅन यांचा अहवाल पूर्णतः AI देणार आहे. पुढे रुग्णांचा इतिहास बघून त्यानुसार वैद्यकीय सल्ला हे देणार आहे आणि मग यातून जलद सेवा, अचूक आणि खर्चिकदृष्ट्या परवडणारी सेवा हे सगळं ग्रामीण आणि दुर्गम भागातील डॉक्टरांची कमतरता भरून काढणे हे याच्यात असणार आहे. डिजिटल हेल्थ केअरच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचलणं याच्यात असणार आहे. मशीन लर्निंगच्या आधारावर निर्णय प्रक्रिया राबवणं यामध्ये असणार आहे. कम्प्युटर व्हिजनद्वारे रोगाचं विश्लेषण करणं यामध्ये असणार आहे. या सगळ्या बाबी या हॉस्पिटलमध्ये भेटणार आहे. आता दिल्ली विधानसभा चर्चेत आहे का? कारण की पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी ही देशातली पहिली विधानसभा आहे. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता, दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी या ठिकाणी 500 किलोवॅट क्षमतेचा जो सौर ऊर्जा प्रकल्प आहे त्याची पायाभरणी केलेली आहे. प्रमुख पाहुण्या दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या होत्या आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन जे आहे याने सुद्धा नवी दिल्लीतील ओखला विहार मेट्रो स्टेशनवर देशातला पहिला उभा बायफेशियल सोलर प्लांट जो आहे तो बसवलेला आहे. अशा पद्धतीने विधानसभेवर या ठिकाणी सोलर बसवलंय आणि त्या माध्यमातून त्यांना वीज पुरवठा होणार आहे. अभ्यास कट्टा ॲप आहे, डाउनलोड करून घ्या. मनपा भरती, वनरक्षक भरती, मुख्य सेविका, सरळ सेवा या सगळ्या बॅचेस चालू आहेत. तुम्हाला ज्या परीक्षेची तयारी करायची आहे त्यासाठी तुम्ही जॉईन होऊ शकतात. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.